खालापुरातील धागाव 36 विभागातील होराळे ते सासगाव शिवरागिनी महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महिला शक्तीचा जोरदार जागर पाहायला मिळाला। 100 महिला एकत्र आल्या की इतिहास घडतो असे म्हणत उपसभापती भाई शिंदे यांनी महिलांचे कौतुक केले आणि शिवरागिनी प्रभाग संघासाठी सुसज्ज कार्यालय बांधून देण्याची घोषणाही केली। नेतृत्वाखाली या रागिनी महिला प्रभाग संघामध्ये आपण या ठिकाणी कार्यरत आहात। वास्तविक पाहता एकंदरीत आपल्या महिला गटांची एकंदरीत व्याप्ती बघितली तर खूप मोठा कारभार आहे आणि एवढा मोठा कारभार पुढे हाकलत असताना ह्याचं नियोजन करणं, सर्वांना समान न्याय देणं आणि सातत्याने पुरुष मंडळी त्या ठिकाणी बोलत असतात। 100 पुरुष एकत्र आले तर परवडतात, पण 10 महिला एकत्र आलेल्या परवडत नाही। पण मी तर उलटा सांगेन का 100 महिला एकत्र आल्या तर ते काय करतात हा इतिहास या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळाला आणि म्हणून मी तुमचं खऱ्या अर्थाने कौतुक। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 26 ऑगस्ट रोजी होराळे येथील विठोबा मंदिरात ही सभा पार पडली। सभेत मागील वर्षाच्या कामकाजाचा आढावा, आर्थिक उलाढाल, निधी, ऑडिट रिपोर्ट आणि आगामी वर्षाचे नियोजन यावर चर्चा करून विविध विषयांना मान्यता देण्यात आली। पंचायत समिती सदस्य प्रमिला पाटील यांनी महिलांनी स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन उद्योजिका बनावे असे आवाहन केले। सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानामुळे आज महिला ताठमानेने जगत आहेत असेही त्यांनी सांगितले। तर जिल्हा परिषद सदस्य रेश्मा पाटील यांनी महिलांनी छोटे छोटे उद्योग सुरू करून स्वावलंबी होण्याचे आवाहन करत जिल्हा परिषदेमार्फत नवीन उद्योगांच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले। तर त्या नक्कीच पोहोचवतील आणि राहिला जागेचा प्रश्न तर तुमच्या नजरेत कुठे जागा असेल तर ती जागा आम्हाला दाखवा आणि आमच्या परिचयाने पंचायत समितीचे सभापती असतील, उपसभापती असतील, तसेच रायगड जिल्हा परिषदेमधून ज्या काही निधी असेल आमच्या दोघांच्या मार्फत तुमचा तो हॉल बांधण्यात येईल। पण आमच्या पाहण्यात तुम्ही आणून द्या। आणि दुसरं सांगायचं झालं तर महिलांसाठी माझं आपल्या अलिबागच्या दळवी मॅडम, मानसी मॅडम आणि सभापती मॅडम यांच्याशी माझं बोलणं चालू आहे की माझ्या गावातल्या महिलांना काहीतरी रोजगार द्या, त्यांना हातभार लागू द्या। तर त्यांनी एक मला सजेस्ट केलं, आपल्या इथे पेनमध्ये छोट्याशा मूर्ती मिळतात, तर तो बल्लारेश्वर मंदिर आपलं पालीचं, तर त्या मंदिराची मूर्ती घेऊन कच्चा माल त्याला आपण पेंटिंग करून तो माल विकला जाऊ शकतो। ती मूर्ती 5 रुपयाला मिळेल, ती मार्केटमध्ये पेंट करून 10-20 रुपयापर्यंत जाईल। तर त्यातून आपल्या महिलांना रोजगार उपलब्ध होईल आणि महिलांकडे जास्तीत जास्त माझं लक्ष आहे। मी माझं वरती बोलणं चालू आहे आणि आपल्या महिलांना जास्तीत जास्त सक्षमीकरणावरती माझं भर आहे। प्रत्येक महिला ही स्वतःच्या पायावर उभी राहील। महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि संघटन शक्तीचा संदेश देत शिवरागिनी महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा उत्साहात संपन्न झाली। प्रभाग संघामध्ये ग्रामसंघांची सुद्धा उपस्थिती काही प्रमाणात आता कमी होत चाललेली आहे। त्याच्यामुळे जोपर्यंत प्रभाग संघाची उपस्थिती सुद्धा दर महिन्याला नसेल तोपर्यंत प्रभाग संघामधून कोणत्याही प्रकारचा निधी त्या ग्रामसंघाला दिला जाणार नाही, अशी प्रभाग संघाने गेल्या महिन्यामध्येच अनाउन्स केलं होतं। ही माहिती पण तुमच्यापर्यंत पोहोचवणं होतं। एखादी महिला जर वैयक्तिक व्यवसाय करत असेल तर तिला प्रगती, उन्नती आणि समृद्धी या 3 योजनेअंतर्गत कमीत कमी 1 लाखाचं कर्ज, जास्तीत जास्त 3 लाखाचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे। पण त्या कर्जाचे सुद्धा टप्पे असणार आहेत, 1 टप्पा, 2 टप्पा, 3 टप्पा। फॉर एक्झाम्पल पहिला कर्ज 1 लाखाचा आहे, तो त्या महिलेने 1 लाखाचा कर्ज नियमित परतफेड केला तर त्याला दुसरा टप्पा मिळणार आहे। कळलं? फक्त त्या महिलेचा उद्योग असणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी कागदपत्र असणार म्हणजे जो आपला फॉर्म असणार आहे तो प्रॉपर भरून देणं गरजेचं आहे। या सभेला रायगड जिल्हा परिषद सदस्य रेश्मा राजेश पाटील, पंचायत समिती खालापूरचे उपसभापती भाई शिंदे, पंचायत समिती सदस्य प्रमिला महेश पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक संपतराव दडस, तालुका व्यवस्थापक उज्ज्वला जगताप, प्रभाग समन्वयक अजिनाथ फुंदे आणि सासगाव प्रभाग समन्वयक भावना पाटील, कल्पना श्रीखंडे, शिवरागिनी महिला प्रभाग संघाचे सर्व पदाधिकारी, ग्रामसखी, बँक सखी आणि FLCRP तसेच सर्व स्वयंसहायता समूह गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट, होराळे। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।